प्रफुल्ल पटेलांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता. इक्बाल मिर्चीच्या हस्तक हुमायूं मर्चंटला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. इक्बाल मिर्चीचे बनावट कागदपत्र बनवल्याचा आरोप मर्चंटवर आहे, त्यामुळे त्याला मुंबईतून ईडीनं अटक केलेली आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणी चिदंबरम यांना जामीन मंजूर करण्यात आला, मात्र त्यांना 24 ऑक्टोबरपर्यंत कोठडीतच राहावं लागणार आहे. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयानं 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर केलाय. त्या काळामध्ये चिदंबरम यांना भारताबाहेर जाता येणार नाही या अटीवर त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आलाय. तसंच चिदंबरम यांना आपला पासपोर्ट कोर्टाकडे सादर करावा लागणार आहे. पुण्यामध्ये विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी चांगला चोप दिलाय. पुण्यातल्या सिंहगड रोडवर या शिक्षकाला मारहाण करण्यात आली आहे. हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय. या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. दिवसभर उसंत घेतलेल्या पावसानं काल रात्री मुंबईत जोरदार हजेरी लावली. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसानं मुंबईला अक्षरशः झोडपून काढलं. दक्षिण मुंबईमध्ये जोरदार पाऊस कोसळला आणि त्यामुळे छत्र्यांविना बाहेर पडलेल्या नागरिकांना घरी जाण्यासाठी तारांबळ करावी लागली. तर तिकडे वाशीमध्ये रेल्वे स्थानकाच्या परिसरात चांगला पाऊस झाला. यापूर्वी झालेल्या पावसामुळे क्षेत्रात पिकांवर पावसाचा फटका बसला होता आणि त्यामुळे मान्सूनोत्तर सुरू झालेल्या पावसामुळे आणखी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसानं जुन्नरमध्ये निसर्गाचा अनोखा मिलाप घडवून आणला. जुन्नरमध्ये काल चांगला पाऊस झाला. यावेळेला सूर्य मावळतीला जाताना पूर्वेला अर्धचंद्राकार सप्तरंगी इंद्रधनुष्याचे दर्शन देऊन गेला. ही नयनरम्य दृश्य आहेत जुन्नर तालुक्यातल्या बागायती पट्ट्यातल्या खोडत परिसरातली. राज्यात पुन्हा एकदा कमळ फुलण्याचा अंदाज न्यूज 18 आणि इप्सॉसच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय. सर्वेच्या अंदाजानुसार महायुतीला 243 तर आघाडीला 41 जागा मिळण्याचं भाकीत वर्तवण्यात आलंय. न्यूज 18 आणि इप्सॉसच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसच्या दिग्गजांना पराभवाची चव चाखावी लागणार आहे. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अमित देशमुखांचं पानिपत होण्याची शक्यता आहे. या सर्व्हेनुसार मनसेला भोपळाही फोडता येणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर आघाडीपासून फारकत घेतलेली प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी विधानभवनातील प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. तर एमआयएमचं ही संख्याबळ 2 आमदारांपासून 1 आमदारावर येण्याची शक्यता सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आली आहे. विधानसभेच्या मतदानाच्या वेळी यंदा मतदारांमध्ये कमी उत्साह जाणवला. मुंबई आणि उपनगरातील मतदानाचा टक्काही यामुळे घसरलाय. मुंबई शहरामध्ये 48.63% तर मुंबई उपनगरांमध्ये 51.17% एवढंच मतदान झालंय. नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी राबवलेल्या मतदान प्रक्रियेमध्ये यंदा जिल्ह्यात मतदानाचा टक्का घसरल्याचं स्पष्ट झालंय. गेल्या वेळेला 65% मतदान झालं असताना यंदा केवळ 60 पर्यंतच मतदानाचा टक्का पोहोचू शकलाय. लोकसभा निवडणूक काळामध्ये दिसून आलेला उत्साह या निवडणुकीमध्ये मावळल्याचं चित्र पाहायला मिळालं. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये 64.25% मतदान झालं असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी दिली आहे. सोमवारी रात्री पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यंदा मतदार यादीमध्ये नावं नसल्याची कोणतीही तक्रार आली नसल्याचं सुद्धा ते म्हणाले. औरंगाबादमध्ये काल खासदार इम्तियाज जलीलना धक्काबुक्की झाली आहे. कटकट गेट परिसरामध्ये क्षुल्लक कारणावरून राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि जेव्हा जलील यांनी यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली असा दावा एमआयएमने केला. दरम्यान घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात होती असं पोलिसांनी सांगितलं. पुण्यामध्ये निकालाआधीच उमेदवारांना विजयाचे डोहाळे लागल्याचं बघायला मिळालं. पुण्यात मतदान झाल्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या एक उमेदवारानं विजयाचा जल्लोष केला. शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या समर्थकांनी फटाके फोडून विजय होणार म्हणून आनंद व्यक्त केला. तर खडकवासला इथले राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांची कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेत मिरवणूक काढली. एकूणच उतावळा नवरा गुडघ्याला पाशिंग अशी परिस्थिती पाहायला मिळाली. पुण्यातील खडकवासला मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी निकालापूर्वीच विजयाचे होर्डिंग झळकावलेत. सचिन दोडके आमदारपदी निवड झाल्याबद्दल वारजामध्ये बॅनर लावण्यात आलेत. विशेष म्हणजे लोकसभेला सुप्रिया सुळे या मतदारसंघातून पिछाडीवर होत्या, तरीही विधानसभेला राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी निकालाआधीच विजयाचा दावा केलाय. महापालिका निवडणुकीच्या निकालाआधी सुद्धा दोडकेनं असेच फलक लावले होते. विशेष म्हणजे त्यावेळेला पुण्यामध्ये भाजपची लाट असतानाही दोडके यांच्या प्रभागात मात्र 4ही राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले होते. वरळी मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले यांच्यावर पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरा सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
मेट्रो 3 कारशेडच्या बांधकामाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली नसल्यानं कधीही बांधकामाला सुरुवात होऊ शकते। याआधी सुप्रीम कोर्टाने जैसे थेचा आदेश दिल्यानं इथे कापलेली अनेक झाडं तशीच पडली आहेत। ती उचलल्यानंतर लगेच कामाला सुरुवात होईल, पण सेवारे चळवळ सुरू करणाऱ्या लोकांच्या मते इथं अजून झाडं कापली जातील, म्हणून पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणानं याचं सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे। तुर्तास कोर्टाचा सोमवारचा निर्णय मेट्रो 3 प्रश्नासाठी लाभदायकच आहे आणि या भाजप मुख्यालयामध्ये दिल्लीच्या पक्ष सरचिटणीसांची बैठक होणार आहे। महाराष्ट्र हरियाणा विधानसभा निवडणुकीबाबत बैठक होणार असून भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा बैठक घेणार आहेत। पीएमसी घोटाळा प्रकरणी आता 5व्या खातेदाराचा मृत्यू झालाय। भारती सदारंगाणी असं या खातेदाराचं नाव असून त्यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय। त्यांच्या मुलीचे पीएमसीमध्ये 2.5 कोटी रुपये अडकलेत। पीएमसी बँकेच्या खातेदारांचा आरबीआयवर पुन्हा मोर्चा नेण्याचा निर्णय खातेदारांकडून घेण्यात आलेला आहे। रिझर्व्ह बँकेनं 6,500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध जाहीर करून 25 दिवस उलटले, मात्र भरडल्या गेलेल्या सामान्य खातेदारांना त्यांच्या ठेवी सुरक्षित असल्याबाबत कुठलंही ठोस आश्वासन मिळत नसल्यानं त्यांच्यातील अस्वस्थता वाढत चालली आहे। भरधाव वेगानं जाणाऱ्या दुचाकीचा अपघात होऊन 3 शेतमजूर जागीच ठार झाले। सोमवार रात्री दिंडोरी काशिंबे मार्गावर हा अपघात झालाय। दुचाकीस्वाराचं नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकी खड्ड्यात पडून हा अपघात झाला। या अपघातामध्ये यादव जाधव त्याचबरोबर रामदास पवार आणि भोलेनाथ कडाळे या तिघांचा मृत्यू झालाय। एअर इंडियाच्या विक्रीसाठी पुढील महिन्यामध्ये केंद्र सरकार निविदा मागवण्याची शक्यता आहे। या विमान कंपनीतील आपला पूर्ण हिस्सा विकण्याचं सरकारनं ठरवलंय। त्याप्रकारे निविदा मागवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। सुका आणि ओला कचरा असं वर्गीकरण करणं टाळणाऱ्यांना आता दंडाला सामोरं जावं लागू शकतं। कचऱ्याचं वर्गीकरण टाळणाऱ्या कुटुंबांना शिस्त लावण्यासाठी त्यांना दंड करण्यापासून त्यांचा कचरा न उचलण्यापर्यंत कारवाईचे अधिकार गृहनिर्माण संस्थांना देण्याचे मुंबई महापालिकेनं ठरवलंय। दररोज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं डोकेदुखी बनू लागले आणि त्यामुळे सुक्या कचऱ्यातून रॉक गार्डन याची निर्मिती करण्याचा विचार महापालिका प्रशासन पातळीवर सुरू आहे। कांद्याचे वाढलेले भाव नियंत्रणात आणण्यासाठी इजिप्तचा कांदा आयात करण्यात आलाय, पण पुण्याच्या मार्केट यार्डातील बाजारामध्ये ग्राहकांनी या कांद्याकडे पाठ फिरवल्याचं समोर आलं। इजिप्तच्या कांद्याला फारशी मागणी नसल्यानं स्थिती सध्या जैसे थे आहे। रेल्वे मंडळाचा आकार 25% कमी करण्याचं ठरवलंय आणि संचालक पातळीवरील 200 अधिकारी सध्या आहेत आणि त्यांची संख्या 150 ठेवून बाकी अधिकाऱ्यांच्या विभागीय पातळीवर बदल्या केल्या जाणार आहेत। रेल्वेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा बहुप्रतीक्षित निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांकडून कळत आहे। एसटी महामंडळाकडून दिवाळीनिमित्त दरवर्षी केली जाणारी हंगामी भाडेवाढ यंदाही लागू होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे भाडेवाढीचा प्रस्ताव सध्या थांबलेला आहे। भाडेवाढ लागू झाल्यास ती 10% असेल अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली आहे। सुप्रसिद्ध युवा चित्रकार गौरव भाटकर यांनी ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं सुंदर चित्र काढले। त्यातून जो निधी आला ती संपूर्ण रक्कम भाटकर यांनी सिंधुताईंच्या संमती बाल निकेतन या संस्थेला दिली आहे। ब्रेकनंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी बघणार आहोत। पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी प्रख्यात विधिज्ञ अजय मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मागच्या अनेक दिवसांपासून पीएमसी बँक घोटाळा देशभरामध्ये चर्चेला आलेला आहे आणि या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर 5व्या खातेदाराचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे हे प्रकरण मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलेलं आहे। या खातेदारांना न्याय कधी मिळणार अशी चर्चा आहे। तर आता प्रख्यात विधिज्ञ अजय मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊयात, प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, संदीप, आपल्याला माहिती आहे की पीएमसी बँकेचा घोटाळा हा जवळपास 6,500 कोटीपर्यंत वाढत चाललेला आहे। आणखी या घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालली आहे। 21 तारखेला याकरता ज्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे, उद्या त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे 23 तारखेला। आणखी त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की या खटल्याची व्याप्ती वाढत चालली आहे। महाराष्ट्र सरकारनं प्रख्यात विधिज्ञ अजय मिसार यांची आता विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। जवळपास 10.5 कोटी रुपये सुद्धा गहाळ झाले। एसडीआयच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस तपास केला रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत तपास निरीक्षकांना, तेव्हा सुद्धा यामध्ये लक्षात आलं की जवळपास 10 कोटी रुपयाची कॅश हस्तांतरित करण्यात आली आहे। 50 ते 55 लाख रुपये कॅशच जमा झाली नाही आहे। अनेक चेक जे आहे ते न वटवता कॅश परस्पर देण्यात आली आहे। हा घोटाळा दिवसेंदिवस वाढत चालला आहे। दुर्दैवाची गोष्ट म्हणजे की पीएमसी बँकेच्या 5व्या खातेदाराला दुर्दैवी मृत्यू झाला आहे, 5वी आत्महत्या झाली आहे। 40,000 रुपये जरी त्याला आपण प्रशांत, या सगळ्यामध्ये आपण बघतोय सरकारी वकील अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। अजय मिसर नेमके कोण आहेत आणि
बँकिंगमध्ये त्यांचं काय अभ्यास आहे त्याबद्दल काय सांगशील का? संदीप, आपल्याला माहिती आहे की ॲडव्होकेट अजय मिसर हे नाशिकमधलं आपण बघतो की अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये सीबीआयचे वकील म्हणून सुद्धा त्यांनी काम बघितलंय. त्याचबरोबर आर्थिक गुन्हे शाखा या विषयाच्या अंतर्गत जितक्या 25 कोटीपेक्षा जास्त अपराच्या केसेस आपल्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत, जवळपास अनेक मोठमोठ्या घोटाळ्यांचा तपास त्यांनी केलाय आणि आर्थिक विषयातले ते तज्ज्ञ मानले जातात. नाशिकचे जिल्हा सरकारी वकील सुद्धा आहेत. केंद्र सरकारच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिसर हे काम बघतात आणि याच ठिकाणी अजय मिसर यांच्या नियुक्तीने की आर्थिक घोटाळा नेमका कसा झाला आहे, त्याची व्याप्ती कशी आली, यामागचं गुन्हेगारांचं मानसशास्त्र कोणतं आहे आणि याच प्रकारे की आर्थिक गुन्हा करत असताना की बोगस कंपन्यांच्या माध्यमातून किंवा असलेल्या प्रचलित कंपन्यांच्या माध्यमातून जे पैशांचा व्यवहार झालाय हा उघडकीस आणण्यामध्ये त्यांचा एक्सपर्टीज मानली जाते आणि याचमुळे अजय मिसर यांच्या नियुक्तीने पीएमसी बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा दिल्याचं मानलं जात आहे. संदीप. अगदी प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर बोलूयात स्पीड न्यूजकडे. न्यूझीलंडमधील ऑकलंडमध्ये एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सोमवारी घोषणा करण्यात आली. 18 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर या काळामध्ये हे अधिवेशन चालणार आहे अशी माहिती संसदीय कामकाज मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. हरियाणामध्ये भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट संकेत मतदानोत्तर चाचणीतून मिळत आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 2/3 बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बहुचर्चित कर्तारपूर मार्गिकेचं उद्घाटन 9 नोव्हेंबरला होणार असून ती शीख भाविकांसाठी खुली केली जाईल असं पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी सांगितलं. ही मार्गिका पाकिस्तानातील कर्तारपूरच्या दरबार साहिब या धार्मिक ठिकाणाला पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यामध्ये असलेल्या डेरा बाबा नानक या धर्मस्थळाशी जोडणार आहे. दरम्यान कर्तारपूरला जाणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूकडून $20 सेवा शुल्क आकारण्याबाबत पाकिस्तान आग्रही आहे. त्यांच्या निर्णयाबद्दल भारतानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाचा फेरविचार करण्याचं आवाहन पाकिस्तानला करण्यात आलं. दरम्यान असं असलं तरी कर्तारपूर मार्गिका सुरू करण्याबाबत 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान समवेत करार करण्याची तयारी भारतानं दर्शवली आहे. पाकिस्तान जोपर्यंत घुसखोरी थांबवत नाही तोपर्यंत भारतीय लष्कर सडेतोड जवाब देत राहील असा निर्धार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलाय. जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही भारतीय लष्कर पाकिस्तानात शिरून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करेल असा इशारा दिलाय. पाकिस्तानने भारताबरोबरची टपाल सेवा बंद केली आहे. निर्णयाने आंतरराष्ट्रीय निकषांचं उल्लंघन झाल्याची टीका भारतानं केली आहे. पाकिस्तानच्या निर्णयानं दोन्ही देशातील संबंध आणखी खालच्या पातळीवर आले. जगातील सर्वात उंचीवरील युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियरचा भाग पर्यटनासाठी खुला करण्यात आलाय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी याची अधिकृत घोषणा केली आहे. सियाचीन बेस कॅम्प ते कुमार पोस्टपर्यंतचा सर्व भाग जो आहे तो पर्यटनासाठी खुला करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. ब्रेकनंतर बघूयात इतरही बातम्या. दिल्ली लखनौ तेजस एक्सप्रेसला 3 तासापेक्षा जास्त काळ उशीर झाल्यानं रेल्वेला 1,62,000 रुपयांचा फटका बसलाय. या उशिराबद्दल 950 प्रवाशांना भरपाई म्हणून IRCTC ही रक्कम देणार आहे. दरम्यान रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी यांची भेट घेतली. मोदींनी नवी दिल्लीत ही भेट घेतली आहे. भारताला त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी बॅनर्जींचं अभिनंदन केलंय. या भेटीदरम्यानचा फोटोही मोदींनी आपल्या ट्विटरवरून शेअर केलाय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे जपान दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपतींनी प्रार्थना स्थळावर बोधी वृक्षाची लागवड केली आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस जवळ जंगलाला भीषण आग लागली. आगीत जंगलाजवळ असलेले काही बंगले जळून खाक झाले. तर झाडी झुडपांमुळे ही आग आजूबाजूच्या परिसरात वेगानं पसरली. आग विझवण्यासाठी प्रशासनाकडून हेलिकॉप्टर्सची मदत घेण्यात येते. ब्राझीलमधील बेलो हॉरिझॉन्टो या भागामध्ये एक छोटं विमान दुर्घटनाग्रस्त झालं. कार्लेस पेट्स या विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर हे विमान रस्त्यावर एका कारवर कोसळले. अपघातामध्ये विमानातील 1 जण आणि कारमधील 2घांचा मृत्यू झाला. अमेरिकेतील फिलाडेल्फिया भागातल्या एका कारच्या वर्कशॉपला भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात मोठ्या आगीच्या ज्वाळा दिसून येत होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत आजूबाजूच्या परिसरातील लोकांचं स्थलांतरण केलं.
3 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव केलाय। आफ्रिकेला भारतानं व्हाईट वॉश दिलाय। तिसऱ्या सामन्यामध्ये भारतानं प्रथम फलंदाजी करताना 497 धावा केल्या। या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव 162 धावांवर तर फॉलोऑन नंतरचा डाव 133 धावांवर आटोपला आणि त्यामुळे एक डाव आणि 202 धावांनी विजय मिळवत भारतानं मालिका 3-0 ने जिंकली। या काही घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।